नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची वेळ, तारीख, ठिकाण नेमकं आता कोणतं जाहीर होणार आहे तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आपल्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करू शकता. या पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे आता जमा होणार आहेत आणि आधार संलग्न बँक, आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच्यामध्येच हे पैसे जे आहेत ते आता जमा होणार आहेत. आपण अधिकृत वेबसाईटवर आहोत. अधिकृत वेबसाईटची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊत. तर आपण अधिकृत वेबसाईटवर आहोत, pmkisan.gov या अधिकृत वेबसाईटवर आपण आहोत आणि अशा पद्धतीचा हा इंटरफेस आहे वेबसाईटचा. आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण जर वेबसाईटला भेट दिली तर अशा पद्धतीचं हे सुरुवातीस येईल, कारण की आता हप्त्याचं वितरण नेमकं कोणत्या ठिकाणी होऊ शकतं, वेळ आणि तारीख नेमकी कोणती जाहीर होऊ शकते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. सुरुवातीस मित्रांनो आपण जर इथं पाहिलं तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हा जो पर्याय आहे इथे देण्यात आलेला आहे. हे पर्याय कोणासाठी आहे तर ज्या शेतकरी बांधवांची नवीन नोंदणी करायची आहे त्यांनी इथं जाऊन करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन. महत्त्वाचा दुसरा पर्याय आहे ते म्हणजे EKYC. हा EKYC चा पर्याय आपण पाहणं फार महत्त्वाचं आहे, कारण की अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांनी जी EKYC आहे ती केली नसेल तर इथे जाऊन तुम्ही करू शकता. आणि खालील जे आहे, खालील महत्त्वाचा जे आहे ते म्हणजे नो युअर स्टेटस. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पुढील जे स्टेटस आहे ते तुम्ही इथून काढू शकता. आणि अशा पद्धतीने आता तुम्ही हे तिन्ही पर्यायाच्या विषयी आपण माहिती सांगितली. आता नेमकी तारीख आणि वेळ कोणती जाहीर झालेली आहे आणि ठिकाण कोणतं जाहीर होणार आहे जाणून घेऊ. तर एकंदरीत आपण जर ठिकाण बघलं मित्रांनो तर बिहारमधून जे आहे ते एखाद्या जिल्ह्यामधून जे आहे ते 20वा हप्ता वितरण होऊ शकतो. आता कधी होऊ शकतो तर एक अंदाज म्हणून लवकरच तारीख जी आहे ती जाहीर होणार आहे. अद्यापही तारीख जी आहे जाहीर नाही. लवकरच तारीख जाहीर होऊन या हप्त्याचं वितरण थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये हप्त्याचे पैसे देण्यात येतील अशी आशा व्यक्त होत आहे. लवकरच आता तारीख आणि वेळ ही जाहीर होईल. धन्यवाद. जय शिवराय.